खासगी शिकवणीत 2 विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी. वादाची झड संपूर्ण शहराला. तेलाऱ्यात नेमकं काय घडलं? खासगी शिकवणीत 2 मुलांमध्ये वाद झाला. हा वाद कुटुंबापर्यंत पोहोचला. दोन्ही कुटुंब आमने-सामने आले आणि हळूहळू ही ठिणगी शहरभर पसरली. शहरात तणाव निर्माण झाला. यात भर म्हणजे सोशल मीडियामुळे अफवाही पसरल्या. शहरातील दुकानं बंद करण्यात आली. अखेरीस वरिष्ठ पोलीस अधिकारी, दंगलविरोधी पथक असा फौजफाटा शहरात पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. ही घटना घडली आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा. मंगळवारी तेल्हारा येथील एका खासगी शिकवणीत 2 युवकांमध्ये बाचाबाची झाली. यात एका युवकाने दुसऱ्याला मारहाण केली. यानंतर एका समाजातील 20 ते 25 जणांचा तोडगा मारणाऱ्या युवकाच्या घरी गेला. त्यामध्ये घरातील सामानाची नासधूस करण्यात आली. कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोवर मारहाण करणाऱ्यांनी पळ काढला. दुसरीकडे घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. यात भर म्हणजे अफवांना पेव फुटले. काही व्यापाऱ्यांनी नाईलाजास्तव दुकाने बंद केली. शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती पाहता पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सूत्रे फिरवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा शहरात दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरा दोन्ही गटातील संबंधित व्यक्ती तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जमले होते. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले आहे. हिवरखेड व अकोट येथील पोलीस कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक तेल्हाऱ्यात दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल हे देखील तेल्हारा येथे तळ ठोकून आहेत. ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहरातून फिरून पाहणी केली. यावेळी तहसीलदार समाधान सोनवणे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली व घटनेची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता. तेल्हारा शहराची शांतताप्रिय शहर म्हणून ओळख आहे. सर्व धर्माचे सण उत्सव या ठिकाणी गुण्यागोविंदाने साजरा केले जातात. परंतु काही कंटक समाजात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. अशा लोकांपासून नागरिकांनी सावधानता बाळगावी. कायदा मोडणाऱ्या लोकांची गय केल्या जाणार नाही. त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी माध्यमांशी बोलताना दिला. जे आज प्रकरण घडलेलं आहे खूप वाईट घटना आहे. यामध्ये पहिल्यांदा एक लहान घटना झाली होती ज्यामध्ये एक व्यक्तिगत वाद झाल्यामुळे जी पुढची घटना आहे ती झाली. आपल्याकडे आतापर्यंत जी माहिती आलेली आहे त्यातून असं समोर येत आहे की पहिल्यांदा दोन मुलांमध्ये म्हणजे एक मुलं एक साईडनी आणि 2-3 मुले दुसरी साईडनी यांची आतमध्ये काय वाद झाला. नंतर जे हे 3 मुले होते त्यांच्या घरी एक 10-12-15च्या सुमारास लोक आहेत त्यांच्या एक समूह गेला तिथे आणि तिथे त्या लोकांनी तिथे जाऊन काहीतरी मारहाणी केली आहे. कोणतीही इंजरी ग्रीवियस नाही आहे ह्यामध्ये आणि कुठल्याही पॉईंटवर कधीही 2 गुटांच्या आतमध्ये काही वाद नाही झाला. पण जी हे घटना आहे ती खूप म्हणजे एक खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ह्या घटनेचा तपास आपला चालू आहे. आतापर्यंत कोणावर काही गुन्हे दाखल झाले किंवा कोणाला काही अटक झाली का? आता आपले ताब्यात ऑलरेडी 2 गुन्हेगार आपल्या ताब्यात आहे. बाकी 7-8 गुन्हेगारांची ओळख पण झालेली आहे आणि जी हे कंप्लेंट आहे ती कंप्लेंट घेण्याच्या प्रोसेस चालू आहे. घटना जी घडलेली आहे हे 4-4:30च्या सुमारासची आहे आणि त्याचं नंतर दोन्ही साईडनी मॉब जमा झाल्याच्यामुळे थोडा विलंब झाला आहे गुन्हा दाखल करण्यामध्ये. पण आता 3 तासच झाले त्यातून एका तासामध्ये गुन्हा दाखल होऊन जातो. ओके. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.